मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, नुकताच मार्च 2026 मध्ये ज्या शासकीय जागेवरती अतिक्रमण असतील तर अशा जमिनी ह्या रेग्युलराइज करून घेण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय निर्गमित केला. परंतु त्या शासन निर्णयामध्ये आता शुद्धीपत्रक आलेलं असून त्या शुद्धीपत्रकामध्ये ज्या काही महत्त्वाच्या बाबी सांगण्यात आल्या त्याची देखील माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की ज्या लोकांची अतिक्रमणं शासकीय जागेवर जसे की गायरान, गावठाण आणि इखला जमिनीवर असतील तर अशा लोकांच्या अतिक्रमणासंदर्भात 2011 मध्ये देखील माननीय सुप्रीम कोर्ट यांनी गुरबच्चन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या केसमध्ये जे काही निर्देश दिले होते त्या निर्देशांची पूर्णपणे आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित केले. 2011 मध्ये देखील शासन निर्णय निर्गमित केला होता, परंतु त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यानंतर आता 2026 मध्ये या GRची अंमलबजावणी सुरू आहे. यामध्ये मात्र ज्या लोकांची अतिक्रमणं असतील तर त्यांना बेदखल न करता त्यांना त्या प्रमाणामध्ये काहीतरी रक्कम भरून ते झालेले अतिक्रमण हे नियमाकुल करून घेण्यासंदर्भातला शासन निर्णय होता. या संदर्भात आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती डिटेल्स आणि स्पष्टीकरणासह असं पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची माहिती इथं पुन्हा आपण घेणार नाही आहेत. फक्त या GRमध्ये जे काही शुद्धीपत्रक करण्यात आलं की ज्यामध्ये असं म्हटलं की ज्या जागा ह्या म्हाडाच्या असतील म्हणजे म्हाडा आरक्षणासाठी आरक्षित असतील किंवा SRA म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन अधिनियम या अंतर्गत जर त्या जागा आरक्षित असतील तर अशा जागांचा समावेश मात्र त्या GRमध्ये केला जाणार नाही. म्हणजे अशा जागांवर जर तुम्ही कोणत्याही स्वरूपाचं अतिक्रमण करून ठेवलं असेल तर त्या या शासन निर्णयानुसार रेग्युलराइज किंवा नियमित करून घेता येणार नाही. या संदर्भात शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाने 17 एप्रिल 2026 रोजी निर्गमित केलं. आता त्या GRमध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण बाबी सांगण्यात आल्या त्याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. मित्रांनो, आपल्या स्क्रीनसमोर एक शासन निर्णय दिसतोय ज्यामध्ये दिनांक 17 एप्रिल 2026 असा उल्लेख आहे. याचं हेडिंग जर आपण बघितलं, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या तरतुदीनुसार शासकीय जमिनीवरील दिनांक 1/1/2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत असं या शासन निर्णयाचं हेडिंग आहे. आणि यामध्ये वाचामध्ये दिनांक 25 मार्च 2026 रोजी जो काही शासन निर्णय आला त्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्या खाली शासन शुद्धीपत्रक दिलं आहे. शासन शुद्धीपत्रक म्हणजे असं की या अगोदर हा GR 25 मार्च 2026 रोजी निर्गमित झालेला आहे, परंतु त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी जर असतील तर ती सुधारणा करून घेण्यासाठी हे शासन शुद्धीपत्रक केलेलं आहे. यामध्ये शासन समक्रमांकांच्या दिनांक 25 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2.4 मधील मुद्दा क्रमांक 13 मधील मजकुराऐवजी पुढील प्रमाणे मजकूर वाचण्यात यावा. म्हणजे त्यामध्ये जो काही मजकूर दाखल केलेला आहे तो मजकूर विचारात न घेता या शासन शुद्धीपत्रकामध्ये जो काही मजकूर समाविष्ट केला आहे तो विचारात घ्यावा असा याचा अर्थ. त्यामध्ये काय म्हटलंय, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या म्हणजे म्हाडा कार्यक्षेत्रातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे या शासन निर्णयान्वये नियमानुकूल करता येणार नाही. म्हणजे व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेतली त्या अनुषंगाने या GR प्रमाणे किंवा या शासन शुद्धीपत्रकाप्रमाणे जर तुमची अतिक्रमणे ही म्हाडाच्या जागेमध्ये किंवा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अंतर्गत आरक्षित जागेवर असेल तर त्या संदर्भातला GR हा या प्रकरणामध्ये लागू होणार नाही. तथापि सदर जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाची योजना काही अपरिहार्य कारणास्तव राबविणे शक्य नसल्यास
असे भूखंड प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यासाठी नागरी स्थानिक संस्थेकडे हस्तांतरित करण्यात यावे. म्हणजे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली की जे काही भूखंड हे राखून ठेवले असतील, आरक्षित असतील, तर अशा भूखंडांची जर रचना करणं किंवा त्याच्यावरती ती योजना राबवणं जर शक्य नसेल तर असे भूखंड हे शासनाकडे हस्तांतरित केले जातील. म्हणजे त्याच्यावर जर तुमचं अतिक्रमण असेल तर ते अतिक्रमण नियमानुकूल न करता ते शासन ते ताब्यामध्ये घेऊ शकेल. त्यानंतर तसेच परिच्छेद क्रमांक 2.4 मधील मुद्दा क्रमांक 20 नंतर खालीलप्रमाणे मुद्दा 21 वाचण्यात यावा. मोठ्या ग्रामपंचायत किंवा नागरी क्षेत्रामध्ये विखुरलेल्या घरांसाठी पट्टे वाटप शक्य नसल्यास झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या धर्तीवर ग्रुप हाऊसिंग स्कीम म्हणजे सामूहिक घरे योजना प्रस्तावित करून सर्वांसाठी घरे योजना राबविता येईल. आता हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये जे काही मोठ्या ग्रामपंचायती असतील, म्हणजे ज्या गावांची सदस्य संख्या ही 15 असेल, 14 असेल, तर अशा ग्रामपंचायतींसाठी पट्टी वाटप जर त्यांना शक्य नसेल तर या पुनर्वसन योजनेच्या अनुषंगाने सामूहिक घरे योजना राबवून ते काही सर्वांसाठी घरे 2022 मध्ये देखील या संदर्भातला GR निर्गमित करण्यात आला आणि ते अतिक्रमण हे नियमाकुल केले जातील असं त्याच्यात त्यांनी सांगितलं. तसेच शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2.5 मधील आढावा समिती विधानसभा क्षेत्रस्तरीय आढावा समितीच्या तक्त्यामधील अनुक्रमांक 1 येथे नमूद विद्यमान विधानसभा सदस्य या शब्दानंतर अथवा विद्यमान विधानसभा सदस्य मंत्री असतील तर माजी मंत्री, माननीय मंत्री महसूल यांनी नामनिर्देशित केलेली व्यक्ती असे देखील वाचण्यात यावे. म्हणजे हे अधिकार विधानसभा सदस्य यांना दिले आणि त्यामध्ये आता जर त्यांनी नामनिर्देशित केलेली व्यक्ती असतील तर त्याचा देखील समावेश या अधिकार क्षेत्रामध्ये येऊ शकतो. तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये ही शासन शुद्धपत्रकातली माहिती. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 जानेवारी 2011 पासून नियमित केलेली अतिक्रमण कशा पद्धतीने नियमित केली जातील आणि त्या GR मध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होणार नाही याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओतून घेतली. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकता. धन्यवाद.